तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळच्या वाजले 6 सकाळी चाललो भाई घोडेगावला. घोडेगावल्यासाठी चाललोय का म्हैस घ्यायची, मला नाही मामाला घ्यायची. मामाच फोन आला तर मामासोबत चाललोय. आणि सकाळचं वातावरण पहा भाई गावाकडचं. सूर्य उगू राहिला आत्तापर्यंत अंधारच होता भाई. तर भाई डायरेक्ट भेटत तुम्हाला आता घोडेगावमध्ये. चलो. तर काही झालं आता बाजारात या बाबा ह्या बाय गाईचा बाजार आहे घोडेगाव आहे. आणि इकडं म्हशीचा. आणि म्हैस घ्यायची भाई मामाला. कशा गाय आहेत तिथं. मला आहे ना बाजारात गोरी म्हैस सापडली. दाखवा तुम्हाला रशियन म्हशीतली रशियन दाखवा. 2 मिनटं बॅक कॅमेरा करून दाखव. हे किती गोरी किती काळी रशियन कस काय हा. आणि भाई रस्त्याने ना किलोभर माती गेली डोळ्यात. कसं मानायचं विसर. अशी धूळ होते रस्ते. असा सनाट आलोय 70-80 बुंग बुंग. मामा कोणती म्हैस घेतो काय माहिती. तर काही तिथं म्हशीच्या किमती असतील किती माहिती का तुम्हाला. 1 लाख 1.5 लाख 2 लाख. एक माणूस होता त्याची म्हैस किती म्हणजे किंमत किती सांगत होता 3.5 लाख. त्याच्याकडे अशा 2 होत्या आणि त्याची काय दुसरीची 1 का 1.5 सांगत होता. म्हणजे बाजारात तो 4-5 लाख रुपये घेऊन येतो 10 वेळा बंद. एवढ्या तर म्हशीच्या किमती तिथं. एक सांगितले 3.5 म्हैस 27 होती. आणि एक म्हैस माझ्यासमोर येली म्हणजे डिलिव्हरी झाली तिची. पोरगा झालं पेढे घेऊन आलं. मामा बघू राहिला. मामा तो व्हायबल झाला किमती ऐकून. एवढ्या किमती आहे तिथं म्हणजे बघू कोणती घेतो कोणती नाही. तर भाई झाले 2-2.5 घंटे मामा मागं फिरू राहिलो मी. मामाला काय म्हैस पसंत पडा नाही. जी पसंत पडत ती बजेट लांब जाते. डायरेक्ट लाख म्हणले की मामा विषय सोडून देतो. बघू राहिले त्या किती तुम्हाला एखादी पसंत झाले. बाजार भाव किती मोठा बरोबर. लय मोठा बाजार बरोबर. फोटो काढ गरीबाचा. हा त्याचा काढ नाही त्याचा काढ म्हशी वाढायला काय स्पेशल. त्याला तर भाई म्हैस घेतली ती आत्ता दाखवली. मामा एवढ्याला घेतली असं गेस करा भाई केवढ्याला घेतली असं. मी सांगू तुम्हाला 70च्या पुढे 80च्या. आता मी सांगा किती वेळा घेतलं कमेंट करा भाई. घेतली बरं का. तर भाई म्हैस घेऊन चाललो. म्हशीच्या नादात गाडी विसरलो. परत मागं आलो. आता गाडी घेऊन जातो. गाडी कसं काय विसरलो राव मी आज जाग. तर काय झालं आता घरी. भूक लागली भाई. चपाती खाऊ राहिले. कसं रस्त्याने गेला नाश्ता. आता पोरं म्हणतात पोहायला जायचे. आणि आबाळ आलाय थोडा पाऊस पडलाय. पावसाचं काय झालंय मला काही कळा नाही. सकाळी आता मी आज पावसाला उठलो बरं. इतकी थंडी वाजत होती. इतकी आंघोळ करू म्हणजे आंघोळ करू वाटत नव्हती मला. सकाळी थंडी वाजत होती. 12-1 वाजता बाजारात तिथे इतकं ऊन पडलं असं वाटत होतं उन्हाळ्यात. आता पाऊस पडून राहिला म्हणजे
पहिले 3 ऋतू राहायचे, आता दिवसात 3दा ऋतू बदलायचे. सकाळी वाडा, दुपारी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसा. हे पाऊस पडून नाही राहिला, उडू राहिला डायरेक्ट. नंतर पावसाचे दिवस येतो यायचे. कापसाचा बार बोकवाशीला आहे पाऊस आहे. बघू दादा काय म्हणते काय नाही पोरं. जायचं की नाही पावाला. जायचं असलं जाऊ, फोन लावत त्यांना. तर काहीच आम्ही चाललोय पावाला आता. टावेल बिवेल घेऊन दाता भाऊ आणि दाता भाऊ आमचा गड जिंकून आला आज. गड जिंकून आला गड. आणि आम्ही महेशसाठी थांबलो. महेश काय ना आमसोबत. ए महेश, महेश कुठं आहेस तू? चल ना. महेश काय आमच्यासोबत पावायला आहे ना भाई. आणि हा भडा आले तरी पावायला चाललोय आम्ही. येडत आम्ही येडी. सगळ्यात मोठा येडा म्हणून. पाम्या कुठे गेला? गाईज आम्हाला महेशने दिलाय धोका. आम्ही दोघंच चाललोय पावायला. ते म्हणते नाही त्याला काम आहे. दत्ता भाऊन मी चाललो. एक उडी खाऊन येतो. जास्त वेळ नाही पोहायचा असतो. आभाळ आले त्याच्या. दत्ता भाऊ तुम्हाला व्हिडिओ म्हणतो उडी खाऊन दाखवणार आहे. चल खाय उडी. खाय उडी. ते जातं साईडला नंतर. उडी खाल्ली तर लगेच पांगन दी. ए जात व्हिडिओ चालू आहे राव. कम बोर करून राहिला. सुडकी काय सुडकी काय सर. 1 2 3. चला गया चांद कहा आसमां को छोड़ के. आता तुमच्या भाईची बारी. काऊ काय मोबाईल सोबत. वॉटरप्रूफ नाही तर नक्की खाल्ली असते. तुम्हाला दाखवलं असतं इरीत काय पाय. खाऊ का उडी? काय खाऊ का? गार वाटर राहिलं. काय 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 सुरकी सुरकी. तर काय झालंय आमचं पाहून. कपडे बिपडे घातले मी. हे बघा आता कपडे बिपडे घालून राहिला. जास्त वेळ नाही पोहलो आज कारण 5 वाजलेत. त्याच्यामुळे थोडा वेळ पोहलो. खाली फोन पक. तुला माहिती आहे का आपला गणपतीचा व्हिडिओ किती जण पाहिला? किती? 70,000 लोक. केव्हा झालो आपण? धन्यवाद भाई एवढ्या लोकांनी पाहिला. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून धन्यवाद. ज्यांनी नाही केलं त्यांना पण धन्यवाद. आहे का नाही? अजून काय म्हणायचं जात तुला? 2 शब्द बोल भाऊ. काय बोलतो? 2 शब्द. तर भाई आजच्या परत इतकंच. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. चाल.